अखेर आज अमरावतीकरांचा विमान प्रवासाचा वनवास संपणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज अमरावती विमानतळाचं लोकार्पण होत आहे। अखेर 14 वर्षांनंतर अमरावती विमानतळावरून विमान सेवेला प्रारंभ होतोय। आज मुंबईवरून पहिलं विमान अमरावती विमानतळावर उतरणार आहे। आठवड्यातून 3 वेळा अमरावती मुंबई दरम्यान ही विमान सेवा सुरू असणार आहे। अमरावतीकरांची विमान सेवेची प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण आज लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार असेल किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्या उपस्थितीमध्ये थोड्या वेळात पार पडणार आहेत। आणि या ठिकाणी संपूर्ण पोलिसांचा कळकोट्ट बंदोबस्त देखील लागलेला आहे। मी सध्या अमरावती विमानतळाच्या बाहेरील परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण विमानतळ जे आहे ते सज्ज झालेलं आहे। सकाळी 9:45 या 72 आसनी विमानाचं या ठिकाणावरून मुंबईच्या दिशेने उडान होणार आहे आणि त्या पद्धतीची संपूर्ण तयारी जी आहे ती या विमानतळावर करण्यात आलेली आहे। थोड्या वेळातच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या विमानतळावर दाखल होतील आणि त्यानंतर या विमानतळाचं लोकार्पण सुरू होणार आहे आणि 3 दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवसात या अमरावती विमानतळावरून विमान जे आहे ते उडान भरणार आहे। सुरुवातीला पहिल्या टप्प्यातील विमान जे आहे ते अमरावती मुंबई हे सुरू होणार आहे आणि त्यानंतर लगेचच काही दिवसात अमरावतीवरून दिल्लीसाठी देखील या विमानतळावरून उडान भरणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। यासोबतच जर बघितलं तर मध्य प्रदेश असेल या ठिकाणी देखील उडान घेणार असल्याचं या विमानतळाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीतच जर बघितलं तर या विमान सेवेमुळे अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कला मोठा फायदा होणार आहे। यासोबतच अमरावतीकरांना लवकर मुंबईच्या दिशेने पोहोचता येणार आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।